प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मागील 5 दिवसांपासून गुरुकुंज मोजरे येथे शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिव्यांग, विधवा अशा अनेक मागण्यांना घेऊन अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। मात्र गेल्या 5 दिवसांपासून सरकारने अद्यापही त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही। त्यामुळे आता 14 जून पासून राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला। आज राज्यातील सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांसोबत तसेच इतर पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून त्यांना या आंदोलनात सहभागी करून घेतले जाणार आहे। ही लढाई केवळ प्रहारची नाही तर सर्वांची आहे। शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग यांना कुठलीही जात नसते, त्यामुळे सर्वांना यामध्ये सहभागी व्हावे लागणार आहे। ही आरपारची लढाई असेल। 14 तारखेनंतर आंदोलन आणखी तीव्र होईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। दिवसापासून बच्चू भाऊ बेमुदत अन्नत्याग आंदोलनासाठी बसले आहे, परंतु सरकार एवढं संवेदनशील नाही आहे। कारण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्याला आले होते आणि पालकमंत्री सुद्धा अमरावती आणि अकोल्यात दोन्ही ठिकाणी होते, परंतु त्यांनी या मंडपाला भेट देण्याचं सौजन्य सुद्धा दाखवलं नाही। कारण त्यांना शेतकऱ्याचं, शेतमजुराचं, दिव्यांगांचं, कामगाराचं काही लेणं देणं नाही, कारण आता विधानसभा निवडणूक संपलेली आहे। परंतु ज्या पद्धतीनं हे सरकार वागतंय मुळात हे चुकीचं आहे हे दाखवून देण्यासाठी आमचा हा एल्गार आहे। फडणवीस साहेबांनी आपल्या वचननाम्यात त्यावेळेस दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करणार आणि 6-8 महिने उलटूनही आज जर आपण पाहिलं तर त्याबद्दल कोणताच त्यांचा निर्णय झालेला नाही। आणि म्हणून ज्या पद्धतीनं बच्चू भाऊंनी आपलं गांधीजीच्या मार्गानं हे आंदोलन सुरू केलं होतं, मला असं वाटतं त्यांना गांधीजीचे विचार पटणारे नाही आहे। म्हणून आता आम्ही भगतसिंगगिरीनं 14 तारखेपासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जामचं आज आम्ही इथं संकल्प केला आहे। आम्ही विविध संघटना, विविध पक्ष यांना आज संध्याकाळी सर्वांना संपर्क साधून त्या पद्धतीचं नियोजन 14 तारखेसाठी करणार आहे आणि 14 नंतर आणखी तीव्र पद्धतीनं हे आंदोलन आम्ही पुढे नेणार आहे। मग त्याचे परिणाम काही होत, रक्तपात झाला तरी चालन, परंतु हे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि कामगारासाठी आरपारची लढाई असेल। शेतकरी अध्यक्षांनी ठरवलं रस्त्यावर उतरणार आज आम्ही बोलणार आहे आणि 14 तारखेसाठीच आम्ही त्यांना बोलणार आहे की 14 तारखेला फक्त प्रहारच नाही, कारण ही एकट्या कोण्या पक्षाची किंवा संघटनेची लढाई नाही आहे। शेतकरी असू द्या, शेतमजूर असू द्या, दिव्यांग असू द्या किंवा कामगार असू द्या, याला जात किंवा पक्ष नसतो, तो आपण जाणीवपूर्वक लावलेला आहे। आणि म्हणून आम्ही आजच सर्वांशी बोलणार आहे आणि 14 तारखेला या सर्व विविध पक्ष, संघटना जे कोणी असतील त्यांना आम्ही याच्यात सामील करून घेणार आहे। अमरावती जिल्ह्यात हे आंदोलन उद्या महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यातच होणार, उद्या पण, आणि 14 तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद होईल।